मंगलमय सकाळ. आज साई पालखीचा पहिला दिवस. साई पालखी म्हटली की आमचा नवीन वर्षाची सुरुवात असते आणि सुरुवातीचाच आमचा असतो तो मोठा सण म्हणजे आमची असते साई पालखी. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी मी माझा छोटासा प्रयत्न करणार आहे तुम्हाला सर्वांना 7 दिवसाचा प्रवास दाखवण्यामध्ये आणि पदयात्रा करताना कोणता अनुभव आपल्याला मिळेल आणि तो बघायला मिळेल हा माझा छोटासा प्रयत्न मी करत राहील. आताच गावदेवी मातेचं दर्शन घेतलं आहे आणि सर्वांचं दर्शन घेऊन घरच्या मंडळींचं दर्शन घेऊन पुढच्या प्रस्थानाकडे आम्ही निघणार आहोत. तर सर्वांनी ते बघावे अशी माझी इच्छा आहे. दरवर्षी तुमचा सगळ्यांचा चांगला रिस्पॉन्स असतो आणि सर्वांना माहीत आहे की माझे ब्लॉग फक्त साई पालखीपर्यंत असतात, त्याच्यानंतर तर मी काय बनवत नाही. पण सर्वांनी बघावी. आणि कालच मला खूप जणांनी विचारलंसुद्धा का विक्रांत यावर्षी काही पण करून ब्लॉग टाकायचेच आहे तुला आणि आम्हाला आवडतात. याचंच मला समाधान आहे की आपली घरातील व्यक्ती जेव्हा साई पालखीसाठी जाते तेव्हा 7 दिवस त्यांचा आणि आपला काय फोनशिवाय कॉन्टॅक्ट होत नाही. तर प्रत्यक्षात या ब्लॉगद्वारे तरी त्यांना बघता येतो आणि यातच मला समाधान आहे आणि माझा छोटासा प्रयत्न करणार आहे तो तुम्ही बघावे. श्री सद्गुरु साईनाथ भगवान की जय. प्रतिवार्षिक श्री क्षेत्र साई मंदिर कासने ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा सोहळा काल प्रस्थान सोहळा वेळापत्रकाने संपन्न झाला आणि आज शिर्डीकडे मार्गस्थ होत आहे. तर सर्व भाविकांना या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त उपस्थितीने या सोहळ्याचा दुर्बिणीत आनंद व्यक्त करावा आणि या सोहळ्याचा तुम्ही साक्षीदार व्हावा ही नम्र विनंती. आणि या सोहळ्याचे 16वे वर्ष यावर्षी पदयात्रेला आहे. तर श्री साई सेवा सत्सेवा मंडळ साई श्रद्धा यांनी हा सोहळा अखंडपणे असं अविरत पार पाडो हीच साईचरणी प्रार्थना. साईराम 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 साईराम. सोनियाचा होतीन उगवला, सोन्या रुपयात बाबा सजला, ढोल ताशा घुमू लागला, धन्य धन्य होई साई लीला. देवा सोबत चाललो मी देवाच्या भेटीला, देवा सोबत चाललो मी देवाच्या भेटीला. देवा सोबत चाललो मी देवाच्या भेटीला, देवा सोबत चाललो मी देवाच्या भेटीला. जन्मोजन्मीची माझी पुण्याई आज चाललो पायी पायी, साई दर्शनाची मनी घाई कधी दिसेल द्वारका माई. शिर्डी पायी दिंडी सोहळा याची आजची पहिल्या दिवसाची अल्पोर सेवा श्री साई भक्त किसन शेठ सातपुते यांच्याकडे झाली. तरी अशी साई सेवा त्यांच्याकडून उतरावं ही साईची आणि प्रार्थना. साई नाम बोला मुखाने साईराम बोला, पायी हळूहळू चाला, मुखाने साईराम बोला, पायी हळूहळू चाला, मुखाने साईराम बोला. पायी हळूहळू चाला, मुखाने साई नाम. आत्ताच आम्ही नाश्ता करून किसन सातपुते काका यांच्याकडून नाश्ता करून निघालो आणि तुम्ही मागे बघू शकता माझा परम मित्र 2 वर्षी बाबांची सेवा काय करू शकत नाही. म्हणजे लग्न झाला बाबांची सेवा करायची क्षमताच संपली. आमचं बघू शकता काय दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 2 वर्षातून तुम्ही गॅप घेतलाय. काय नक्की कारण काय? पायी शेंडीला दिसतो ना, बाबांविषयी मायाच कमी करून टाकली. काय कारण काय? बाबांविषयी माया कमी होणारच नाही, लक्षात ठेवा. म्हणजे लग्न जमण्यासाठी एवढा चालू होता का काय आता प्रयत्न? काय त्याचं कारण काय आहे ना, पायी तर आहे ना. पायी म्हणजे आता यो कातुली रिटर्न आहेस तू? नाही, कातिवली डायरेक्ट शिर्डी, हा डायरेक्ट शिर्डी. जाऊ दे, असू दे. काही प्रॉब्लेम्स असतात प्रत्येकाला, त्याच्यामध्ये हा सुद्धा एक आहे. असो, बाबांची सेवा करत राहा. ओम साईराम. साईराम साईराम राम साईराम साईराम. आत्ताच आम्ही वासिनवरनं निघालून 1 तासानंतर आम्ही आसनगावच्या ठिकाणी ब्रिजच्या खाली पोहोचतोय
पहिली विश्रांती आमची होते. चांगला ऊन आहे, मजबूत कडक ऊन. साई भक्त राहुल हलके. साईराम कितवा वर्ष आहे तुमचा? वर्ष 24 होईल. तुमचा स्वतःचा 24 वर्षांचा अनुभव आहे. अरे यार, पालखी निघली पण लगेच. पालखी निघाली पण. असो, आम्ही कंटिन्यू चालू. साईराम. वर्षभर आस लागली होती तुझ्या दर्शनाची, तुला डोळे भरून पाहण्याची. उजळली ती सोनेरी पहाट सद्गुरू साईनाथा तुझ्या पालखीची. पालखीचा पहिला दिवस म्हणजे आम्हा साई भक्तांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भक्तीचा ग्लो आणि एक वेगळाच आनंद. पांढरा कुर्ता, लेंगा, त्यावर भगवा गमछा. हा आमचा गणवेश नाही, तर हा आमचा अभिमान आहे. आणि 11 दिवस आमच्या सोबत असणारी आमच्या साई भक्तांची ओळख, ही आमची आयडी, म्हणजेच आमच्या पदयात्रेंचं मंगळसूत्र. सकाळी घरातून निघताना आई वडिलांचे आशीर्वाद घेतले. काका काकू ते इस्त्रीवाल्या भैयापासून ते लहान मुलांपर्यंत सर्वे म्हणत होते, साईराम नीट जा रे, आणि साईनाथांना आमचा नमस्कार सांग. मन वेडे म्हणित माझे, साई नामाचे खुळ लागले. श्रद्धा सबुरी हा साई मंत्र, श्रद्धेत माया लाभे होशी अनंत. श्रद्धा सबुरी हा साई मंत्र, श्रद्धेत माया लाभे होशी अनंत. सबुरीची ही वाट चाल, साईनाथाचे गुणगान. सबुरीची ही वाट चाल, साईनाथाचे गुणगान. मन वेडे म्हणित माझे. साईराम साईराम साईराम. ठीक वाजले आता 1 वाजायला 5 मिनटं कमी आहेत. आणि चांगला ऊन आहे आज, एकदम मजबूत ऊन लागतोय. आणि पहिलाच दिवस थोडीशी झाली ऐराणी, पण चालणारच त्या गोष्टी. तर लगेच बाबांची आरती होईल. पोचू आम्ही आता 2 मिनटात. आरती झाली का लगेच महाप्रसाद होईल आणि लगेच निघावं लागेल, कारण तर पुढचा अंतर पण जास्त आहे लाहे गावासाठी. तर आरती होईल आणि मग लगेच पुढच्या 3 वाजेपर्यंत आम्ही लगेच संध्याकाळच्या स्पॉटला जाण्यासाठी निघू. तर बघूया, जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन. साईराम. व्यवस्था त्यांनी केलेली आहे. ते आमचे पारमार्थ परमश्री नरेश पांडुरंग पाटील साहेब यांनी या संपूर्ण पालखी सोहळ्यासाठी आज टी शर्ट प्रदान केलेले आहे सर्व साई भक्तांना. तर मी मयूरजी दलवी साहेबांना विनंती करेन, फार्मसी पर्यंतही साई भक्त मयूरजी दलवी त्यांना उपकरण देऊन बाबाचा प्रसाद श्रीफळ देऊन त्यांना
तिथं संस्कार करायचे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ भगवान की जय. धन्यवाद व्यक्त करतो. अशी सेवा आपण बाबाच्या चरणावर वेळोवेळी अर्पण करत राहा. यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. धन्यवाद. साईराम साईराम साईराम. चला पाठी राम साईराम. आत्ताच आम्ही दुपारच्या मुक्कामाकडून निघालो आणि किसन शेठ भांडे यांच्याकडे आम्ही आत्ताच आईस्क्रीमची सेवा घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही लाहे या मुक्कामाकडे निघणार आहोत. ठीक आहे, आता वाजले 4:30 आणि 4:30 वाजलेत आणि याच्या पुढचा मुक्कामसुद्धा इथून 7 ते 8 किलोमीटर राहिले. तर 1 तासानंतर आमची पालखी थांबेल. आता थोड्याच वेळा तिथे पालखी थांबेल. सर्व पदयात्र्यांना एकत्रित आणतील, पाणी होईल, चहा होईल आणि मग इथून आम्ही पुढच्या प्रवासाकडे निघणार आहोत. आताच आम्ही रात्रीच्या मुक्कामावर पोहोचलो आहे. सर्व पदयात्र्यांची वाट बघत आहोत. ठीक, आता वाजलेत 8. लगेच बाबांची आरती होईल, मग जेवण होईल, थोडासा भजनाचा पण कार्यक्रम होईल. सर्वांनी आजचा दिवस इथंच समाप्त होईल. पहिल्या दिवसांची बाबांची सेवा. पालखी, पादुका, पालखीची सजावट बघा दीपक ठाकरे यांच्याकडून.